श्री स्वामी समर्थ। आज 25 ऑक्टोबर 2023 रोजी पाशांकुशा एकादशी आहे। अश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी येते। यावर्षी ही एकादशी 25 ऑक्टोबर रोजी आलेली आहे। या एकादशीला पापांकुशा एकादशी असंही म्हणतात। विष्णू पुराणात एकादशीचा महिमा वर्णिलेला आहे। एकादशी तिथीवर भगवान विष्णू देवाचा प्रभाव असून ही तिथी विष्णुप्रिय आहे। या दिवशी फक्त फळांचे सेवन केले जाते, यामुळे शरीर हलके आणि निरोगी राहते। अशा या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला या 2 वस्तू खायला घालायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे। यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होणार आहे। आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, वैभव, ऐश्वर याची प्राप्ती आपल्याला होणार आहे। या एकादशीच्या दिवशी गाईला आपल्याला कोणत्या वस्तू खायला घालायच्या आहे हे आपण पुढे पाहणार आहोतच। त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। पापांकुशा एकादशीचं व्रत केल्यानं व्यक्तीची सर्व प्रकारची पापे दूर होतात। त्या व्यक्तीला थेट मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। पापांकुशा एकादशीच्या व्रताला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते। भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच लक्ष्मीचीही पूजा केली जाते। असं मानलं जातं की जो कोणी या दिवशी व्रत करतो त्यानं नकळत केलेली सर्व पापे दूर होतात। यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी येते। या दिवशी 2 शुभ योगही बनत आहे। या एकादशीच्या दिवशी रवी योग आणि वृद्धी योग तयार होत असून ते अतिशय शुभ मानले जातात। असं मानलं जातं की जो कोणी वृद्धी योगात पूजा करतो त्याची उपासना सफल होते। असं केल्यानं घरात सुख, समृद्धी प्राप्त होते। आपल्याकडून कळत नकळत कोणतेही पाप झाले असेल तर त्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी पापांकुशा एकादशीचं व्रत पाळलं जातं। या एकादशीचं व्रत करताना माणसाने आपल्या इच्छेनुसार दानही करावे। असे केल्याने पुण्य प्राप्त होते, कुटुंबात सुख समृद्धी राहते। अशा या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला 2 वस्तू खायला घालायच्या आहे। यामुळे आपलं सर्व दुर्भाग्य हे धुतलं जाणार आहे, हे पुसलं जाणार आहे। त्याचबरोबर आपल्या आतून जे कळत नकळत झालेली पापं असतील ते देखील नष्ट होणार आहे। आपल्याला या दिवशी एक पोळी तयार करायची आहे, एक चपाती तयार करायची आहे। याला गाईचं तूप आपल्याला लावायचं आहे। तूप असेल तर तूप लावा, नसेलच तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल। यावर तुम्हाला 2 चमचे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ तुम्हाला 1 तास अगोदर पाण्यात भिजत घालायची आहे आणि भिजलेली डाळ तुम्हाला यावर घ्यायची आहे। आपल्याला हे सर्व गाईच्या गोठ्यात किंवा जिथे तुम्हाला गाई मिळेल त्या ठिकाणी जायचं आहे। जाताना तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। अगोदर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी ओतायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू गाईला खायला घालायच्या आहे। त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास गाईला एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि गाईला नमस्कार करायचा आहे। तुमच्या ज्याही काही अडचणी, इच्छा असेल त्यासुद्धा तुम्ही गाईसमोर प्रकट करू शकतात। यामुळे तुमच्या जीवनात असलेल्या सर्व नको असलेल्या गोष्टी ह्या नष्ट होणार आहे। तुम्हाला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर पापांकुशा एकादशी असल्यामुळे तुमच्याकडनं ज्याही काही चुका झालेल्या असतील, कळत नकळत जी पापे झालेली असतील ती सुद्धा तुमची कमी होण्यास मदत होणार आहे। तर या प्रकारे तुम्हाला गाईला एक पोळी, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्याला 2 ते 3 चमचे तुम्हाला म्हणजे थोडीशी मुठभर हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घालायची आहे आणि या गोष्टी तुम्हाला गाईला या खायला घालायच्या आहे। आता यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे। तुम्हाला संध्याकाळी तुमच्या तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। आता तूप नसेलच तर दिवा लावायचा नाही असं करू नका। तर तुम्हाला तेलाचा दिवा लावला तुम्ही तरी चालेल, मग तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल। तुम्ही 1 पंती लावली तरी चालेल किंवा मग तुम्ही 5 पंत्या जरी लावल्या तरी चालेल। तुम्हाला तुळशीसमोर एक असा दिवा लावायचा आहे। यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये ह्या 2 वस्तू टाकायच्या आहेत। तर बघा, तुम्हाला 2 अखंड लवंग घ्यायचे आहे। लवंग कुठेही तुटलेली नसावी, तिलाच पुढे फूल असावं। दुसरं म्हणजे तुम्हाला 1 वेलची घ्यायची आहे। 2 लवंगा आणि 1 वेलची घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर लावायचा आहे। तुमची जीही काही इच्छा असेल ती तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता, प्रकट करू शकतात। आणि यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे। प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे। एकादशी असल्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात देखील असा एक दिवा लावू शकतात। तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात। याचबरोबर तुम्ही
तुमच्या घराच्या बाहेर संध्याकाळी दोन्ही बाजूला दिवे 2 लावू शकतात किंवा मग एक चौमुखी दिवा एका साईडला सुद्धा लावू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला एकादशीच्या दिवशी हे दीपदान किंवा हे अशा प्रकारचे दिवे तुम्हाला लावायचे आहे. किंवा मग तुम्ही एक तुळशी पुढे आणि एक तुमच्या देवघरामध्ये असे 2 दिवे जरी लावली तरी चालणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला एकादशीच्या दिवशी गाईला ह्या 2 वस्तू खायला घालायच्या आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचा दिवा तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुळशीसमोर, तुमच्या दरवाजाच्या बाहेर किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा दिवा लावू शकतात. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडलीच व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.